Hey मस्तीचा नेटवर्क, हे युवा कनेक्शन, अतरंगीत हसू फंडे, हे युवा कनेक्शन. हे मस्तीचा नेटवर्क, हे युवा कनेक्शन, अतरंगी ठासू फंडे, हे युवा कनेक्शन. हे awesome joyride, युवा जिंदा दिल्ली. घे सगळं फुलून, हे युवा गिरी. तर या साईडला कर्लायची खाडी आणि आम्ही उभे आहोत मधोमध. सुनामी आयलंड मिक्सचर ऑफ क्युरिओसिटी आणि एक्साइटमेंट आहे. आम्ही आयलंडला पोहोचलो आहोत. आज आम्ही स्कुबा डायव्हिंगला जाणार आहे, पॅरासेलिंगला जाणार आहे आणि स्नॉर्कलिंग करणार आहोत. नमस्कार, मी अपूर्व रांजणकर हाय, मी स्नेहा चव्हाण आणि तुम्ही बघत आहात एंगेज डिओ स्प्रे प्रस्तुत युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. आम्ही आता आलो आहोत मालवणात. आता माझी बारी. माझा टर्न झालेला आहे. आता स्नेहा वर चालली आहे. ऑल द बेस्ट स्नेहा. या आणखीन वर पाठवा तिला. प्रत्येक कस्टमर अशीच एन्जॉयमेंट या ठिकाणी आल्यानंतर करत असतो. मला बघितलं ना. घाबरताय शार्क पकडेल म्हणून. थँक्यू सो मच. खरोखर या ठिकाणी येणारा प्रत्येक कस्टमर अशीच एन्जॉयमेंट करत असतो. आणि छळत होता, म्हणजे वरती असं डिप केलं, वरती चालवलं, परत डिप. नाही, मजा झाली. अरे जेव्हा वर गेलो तेव्हा मला वाटलं चल एवढंच आहे, एवढंच. मग आणखीन 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 इथपर्यंत वर गेलो आणि इतकं खोल वाटायला लागलं. मला वाटलं इथून जर सरकलं तर सरळ खाली. नाही नाही नाही, प्रत्येक पर्यटकाची आम्ही अशीच काळजी घेत असतो. आणि खरोखर तुमच्या ज्या मनात जी भीती होते शार्क बद्दल, ते आता कसं वाटतंय तुम्हाला? गेली ती भीती. नो शार्क्स, जरा नो शार्क्स. आणि इतकं सेफ वाटलं मला, कारण हार्नेस्ट होते आणि डिप देताना पण मजा आली. म्हणजे ही आजच्या दिवसाची आपली कुठे सुरुवात आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, अजून पाण्याखालचं विश्व तुमचं बघायचं बाकीच आहे. सुपर. तिथे पण हार्नेस असतो. तिथे पूर्ण पाण्याखाली आणि तुमच्यासोबत गाईड असतात आमचे, त्यामुळे तुम्हाला पोहण्याची वगैरे कशाची गरज नसते. घाबरण्याची अजी बिलकुल गरज नाही. करी गेली मी तुमची. हार्नेस कसा असेल खाली. एनिवे, जायचं तिकडे नेक्स्ट लोकेशन. हा चला. आपल्याबरोबर दोन पर्यटक आहेत, ते पण स्कुबा डायव्हिंग करायला चाललेत. हाय. हाय, काय नाव तुझं? अमोल. अमोल. अमोल जंगम. ओके अमोल,
तू वेटसूट का नाही घेतलंस? कारण वेटसूट मध्ये तर सगळे कॉमन दिसतात. आता आपण मोस्टली आपण हे घातलंय कारण का व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी जे येईल ते ह्याच्यात जरा छान दिसते. खाली अच्छा, म्हणजे तू स्टाईल मारायला चाललाय स्कुबा डायव्हिंगला. असं बोलला तरी चालेल. बरं, केलं ह्याच्या आधी कधी? नाही, हे पहिलाच फर्स्ट टाइम आहे. भीती वाटते? थोडा नर्वस आहे. तू पण काय स्टाईल साठी? हो नक्कीच. हो, स्टाईलसाठी नक्कीच. मग काय. कुठले कुठले मासे बघायचे तुला? आता खाली जे असतील ते बघायला मिळतील ना. शक्यतो इथे जास्त नाहीयेत असं मी ऐकलंय. सध्या तरी काही माहिती नाही, आता गेल्यावरती कळेल खाली. येस, ठीक आहे. जायचं, मलाही जायचं. रेडी? ओके, रेडी? चलो, सुपर. थँक्यू. वा पुढे. थँक्यू सो मच. आम्ही येतो. बाय. मॅडम, तुम्हाला कसं वाटतं? मला भीती तर वाटते, पण मला एवढी एक्साइटमेंट आहे ना, कारण खूप आधीपासून मला स्कुबा डायव्हिंग करायचं होतं. वेगळे वेगळे मासे दिसणार आहेत, कलरफुल दिसणार आहे, सुंदर दिसणार आहे. सर, तुम्हाला कसं वाटतं? खूप खूप एक्सायटेड आहे मी. आता जायचंय मला आतमध्ये जाऊन मासे पकडायचे, त्यांना घेऊन यायचं आणि मस्त. ते नाही काय नाही, फक्त बघणार आहे मी आणि बस. मी बरळलोय, खूप एक्सायटेड आहे. एक काम करा, तुम्ही गाणं बघा, आम्ही सगळं गिअर घालतो आणि परत. मस्ती बस्ती राडा बाडा सेंटिमेंटी थोडा थोडा कधी कधी पागल दिवानी होते जराशी कधी कधी कन्फ्यूज क्रेझी हटेली जराशी दिल दोस्ती यारी बारी 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 कशाला टेंशन घेऊ आता मारू चिल जरा बघूया ये ना लाइफ में है क्या कुछ तो थ्रिल जरा बाई सवाल तुला तर माहितीच आहे आपला. कशाला टेंशन घेऊ आता मारू चिल जरा बघूया ये ना लाइफ में है क्या कुछ तो थ्रिल जरा हे, मस्ती बस्ती राडा बाडा सेंटिमेंटी थोडा थोडा कधी कधी पागल दिवानी होते जराशी कधी कधी कन्फ्यूज क्रेझी हटेली जराशी अरे बाबा क्या दिल दोस्ती यारी बारी दिल दोस्ती यारी बारी दिल दोस्ती यारी बारी दिल दोस्ती यारी बारी जग सारे विसरून आता जिले तू जरा नडवडू देऊ टस्सल फुलटू जगाला जग सारे विसरून आता जिले तू जरा नडवडू देऊ टस्सल फुलटू जगाला हे, मस्ती बस्ती राडा बाडा सेंटिमेंटी थोडा थोडा कधी कधी पागल दिवानी होते जराशी कधी कधी कन्फ्यूज क्रेझी हटेली जराशी दिल दोस्ती यारी बारी 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 पाण्यामध्ये सिग्नल असतात. ओके म्हटल्यानंतर असं काय प्रॉब्लेम झाला तर असं असं काय प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला 2 सेकंदात पाण्याच्या वरती घेऊन येतात. एका माणसावर 2 गाईड असतात. बरं. वरती एक असतो रिंग बोया घेऊन आणि दुसरं पाण्याखालते एक असतो. बरं. दुसरं म्हणजे तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. ओके. नाक तुमचं पूर्ण बंद होणार. पाण्याखालते स्विमिंग करायची नाही, नुसतं असं पडून राहायचंय.
गाईड तुम्हाला एका हातीला पकडणार, मागे सिलेंडरला पकडणार, खेचत घेऊन जाणार. सिलेंडर हेवी असतो ना पण जास्तीत जास्त 15 किलो वेट असतं. पाण्यामध्ये त्याचं 0 वेट असतं. पाण्यात असतं कारण. अच्छा बरं. पाण्याखालते तुम्हाला असं सिग्नल एक देतो, दगडाला पकडायचं, तिकडे तुमची शूटिंग आणि फोटोग्राफी करणार. बरं. तुम्ही पाण्यामध्ये साधारण 10 ते 15 मिनिटं असणार. ओके. पहिलं तुम्ही 5 फूट मध्ये तुम्हाला घेऊन जाणार. इथे तुमचं पहिलं ट्रेनिंग होणार 5 मिनिटं. त्यानंतर तुम्हाला 5 फूट पाण्यामध्ये घेऊन जाणार. तसं तुम्हाला डीप वाढत नाही. 20 ते 25 फुटापर्यंत तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता. बरं. आणि किती खोल आहे तशी? इथे आता साधारण तरी पण 20 ते 25 फूट पाणी आहे. 25 फूट पाणी आहे. आम्हाला चालायला मिळेल खाली? चालायचं नाही. बेडवरती नाही नाही, कारण तिथे खालते रॉक आहेत, ते पायाला लागू शकतात. लागू शकतो. ह्याच्यासाठी बरं. कोरल्स वगैरे हात लावू शकतो. कोरलला हात लावू शकत नाही. ओके ठीक आहे. कारण तो असा आहे की तो वर्षाला 1 सेंटीमीटर वाढतो. हा त्याचा एवढासा जरी एक तुकडा तुटला तर तो मरून जातो. असे 1000 वर्षापूर्वीचे आहेत. ओके लेट्स गो. चलो चलो. लेट्स गो. शिकायत है आँखों को तेरी आदत है तू दिखे ना तो इन्हें शिकायत है बिन छुए छू लिए है तूने मुझको दिए है प्यार के ये तराने जाने यहाँ ये जो हो रहा है कुछ अजब हो रहा है क्या यही प्यार का है एहसास सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास आँखों को तेरी आदत है तू देखे ना तो इन्हें शिकायत है बिन छुए छू लिए है तूने मुझको दिए है प्यार के ये तराने जाने ये जो अब हो रहा है कुछ अजब हो रहा है क्या यही प्यार का है एहसास सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास सौ आसमानों को और दो जहानों को छोड़ के आई तेरे पास स्नेहा म्हणते की पाणी खूप थंड आहे आणि तिला वेट्स लावलं त्याच्यामुळे ती खाली जाते पण आफ्टर सम टाइम इट्स ओके ती यूज टू होते राईट. चल आता जा खाली. बाय. चल ना घरी जा. जा जीव दे.
चपाती आहे जी अपूर्वाने मला गिफ्ट केली आहे. क्यूट आहे आणि असं पत्ता पत्ता वाटत पण नाही. मस्त आहे. घेऊन जा घरी. ओके. हो मी घरी घेऊन जाणार आहे. मी पुस्तकात ठेवून देईन. तर या ठिकाणी जे तुम्ही स्कुबा डायव्हिंग केलं मग कसं काय वाटलं तुम्हाला? तुमचा अनुभव काय होता सांगा जरा, प्रेक्षकांना पण समजेल. खूप मजा आली. वेगवेगळे मासे बघितले, कोरल्स बघितली. बोलतो एकदम या जगा. थंडी वाजते केव्हापासून मला. अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे लिटरली इतकं सुदिंग वाटतं ना तिथे खाली गेल्यावर. सगळे मासे तिथे आहेत आणि त्यांना ब्रेड भरवलं आणि ते ब्रेड क्रम्स ते असे गपकन खात होते. अमेझिंग एक्सपिरियन्स. मोठे मासे असे छोटे मासे. मोठे मासे ऑब्व्हियसली असं रॅगिंग करतात रे. म्हणजे छोटे मासे येतात खायला जातात आणि मोठा मासा असं झुप 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 करून खात. सुपर फन. इट वॉज सुपर फन आणि खूप सेफ वाटलं मला खाली. थँक्स टू आवर इन्स्ट्रक्टर्स. थँक्यू सो मच. आम्हाला पण बरं वाटलं तुम्ही आमच्या या अनु अंडर वॉटर सर्व्हिस मार्फत तुम्ही जे स्कुबा डायव्हिंग केलं खरोखरच आम्हाला पण चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. आता आपण जातोय की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. बरोबर. काय सीन काय इकडे सिंधुदुर्ग किल्ल्याचा? ते सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्ण भारत देशात याच किल्ल्यावरती आहे. बाकी अच्छा. कुठेच तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला भेटणार नाही. बरं. आणि पूर्ण चारी बाजूने पाण्यामध्ये असा हा किल्ला आहे. पाण्यामध्ये. हा बांधला कधी होता? हा 1632 साला इसवी सन 1632 मध्ये शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी बांधला. वा. पण इकडे खूप येतात का पर्यटक? हा पर्यटक इथे लाखोंच्या संख्येमध्ये असतात. म्हणजे सकाळी स्कुबा डायव्हिंग वगैरे जातात. त्याच्या अगोदर चालू होतं इथे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू असतं किल्ला. 7 ते 7. 7 ते 7 सकाळी लोक हे करून घेतात. हा करून घेतो. वाव. इकडे राहतं का कोणी? हा आतमध्ये घरं आहेत ना 18 घरं आहेत. 18 प्राचीन घरं? शिवाजी महाराजांच्या काळापासूनचीच घरं आहेत आतमध्ये. आणि राहतात लोक. आणि सर्व सगळ्या धर्माची घरं आहेत आतमध्ये. मुसलमान आहेत, हिंदू आहेत. त्यांच्याच फॅमिलीज राहतात तिकडे. हा त्यांच्याच फॅमिली. आणि तेच मग गाईड वगैरे झालेत का? तेच आता गाईड वगैरे त्यांना पण बिझनेस पाहिजे मग त्यांनी लोक स्टॉल टाकले आहेत आतमध्ये गाईड करतात. त्यांच्या किल्ल्याच्या होड्या पण त्यांच्या सुद्धा आहेत. मग ते मार्केट शॉपिंग कसं करतात ते? रोज अपडाऊन होडीतून अपडाऊन करून ठेवतो. चल मी जाऊन येतो जरा दुकानात. कुठे चाललाय? हा होडीतून जाऊन येतो. किती वाजता ना आपण 2 व्हीलर घेतो आणि होडी घेतात शॉपिंग. पावसाळ्यात तर 3 महिने पूर्ण बंद असतं मग त्यांना सगळं पावसाळ्यात 3 महिने पूर्ण भरून ठेवावं लागतं. अच्छा. असं असतं. हा राशन वगैरे. मग का शिफ्ट नाही होत इकडे या साईडला? तर पहिल्यापासूनच किल्ल्यात त्यांची गरज तिथे आहे ना पहिल्यापासून. मग तिथेच त्याने बिझनेस वगैरे स्वतःचे करत गेले ते आणि आता तिथे स्थायिकच तिथे आहेत. पहिलं प्राचीन घर आहेत. अच्छा अच्छा. एक किल्ला दिसला. वाव. Majestic is the word. पाण्याच्या मधोमध कसं क्या सोचा आहे. एवढे वर्ष इथे राहिलाय हा पाण्याच्या मधोमध. ह्याला रेस्टोरेशन वगैरे काय केलेलं का? नाही रिबिल्डिंग? नाही असं काय नाही. 350 वर्ष झाली आहे तशाच्या तसं आहे. तशाच्या तसं. आयुष्यात आपल्याला फक्त 2च गोष्टी पाहिजे, बाईक आणि पैसा. लोक म्हणतात मरशील एक दिवशी, पण हेल्मेट आणि बाईक घेतली की मी उडणार एक दिवशी. My life, my what? Deep vibes, keep us liking song. Flip the top, the really tiny. Freaking light, kata kata flame. Magi chavi, magi bike, and he's real quick. Me and my bro, I'm back as you. Beat me hardly, passion is fueling. Bike, booty, body, party. Let's get about you hot. My life, my what? Let's get about you hot. My life, my what? Let's get about you hot. My life, my what? Let's get about you hot.
energy higher, burn out the tire, exhaust on fire, medical Messiah. Even intelligent, I'll always stand man. Never get the physical, regress are आपले slang. आता आला checkpoint, सगळे रस्ते झाले joint. डोक्याची वाढली hit, डोकी नाही heartbeat. स्वतःला जर बायकर समजत असेल ना तर भेट ट्रॅकवर. Hey, come on guys, let's go. वाव मस्त आहे यार हा. तुझं रोजचं का इकडे येणं पण? हा रोजचं आहे. किल्ल्याचे कस्टमर आले की त्यांच्यासोबत यावंच लागतं ना. इकडे केवढं शांतता मिळत असेल ना तुला. एकदम शांत. संध्याकाळचे पण आम्ही कधीतरी येऊन असं बसतो. इथे फिशिंगला वगैरे आता हे बघा होड्या इथे आहे, त्या फिशिंग करतात. फिशिंग वगैरे मी इथे विश्रांतीसाठी वगैरे येतात इथे, किंवा जाळ्यात वगैरे काढलं तर काढण्यासाठी वगैरे इथे कधीतरी येतात. तर स्क्विड फिश आहे ना ते हे करता येते, काढतात. काय म्हणतात त्याला गळ टाकले, गळ टाकले. स्क्विड फिश माकुल बोलतात. माकूल. या आपल्या मालवणी भाषेला गरवणं बोलतात. मग ते गरवतात, म्हणजे गरे टाकतात खाली त्याला, त्याने ते वरती उठवतात. तुला जे मासे नको असतात त्याचं तू काय करतोस, परत पाण्यात टाकतोस का? पाण्यात असं नाही टाकत. पाण्यात टाकून ते फुकटच जातात ना, वेस्टच होतं ते. मग ते झाडं वगैरे असतात मग नारळाची वगैरे, त्याला खत म्हणून आम्ही यूज करतो. तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंब 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 रूप विश्वंभर तांडव कर शिव शंकर पराक्रमी पुरंदर जगदंब जगदंब जगदंब. हे का असं काय? नागमोडी वळण हे असं अशासाठी ठेवलंय की मी जर बाहेरून बघितलात तर पूर्ण चारी बाजूने तुम्हाला सेम तटबंदी दिसेल. त्याच्यामुळे एंट्रन्स कुठून आहे हे तुमच्या कोणा शत्रूच्या लक्षात येता कामा नये म्हणून शिवाजी महाराजांनी असे बांधलेले. एक्झॅक्टली तेच आपण फिरलो ना एवढं. मी तरी विचार करते यार दार कुठे, मला दार कसं दिसत एकदम नाहीये? ज्यावेळी समोर येणार तेव्हाच तुम्हाला ते दरवाजा समजेल. दार. दॅट इज द दार. सुंदर आहे ना यार. स्वयंभू मंदिर आहे. आहे मारुती स्वयंभू मंदिर आहे. हा किल्ला पाहून ना मला वीर सावरकरांच्या काही ओळी आठवल्या. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्य पूत ईश्वरी योजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. पण रश्मी, महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या सैन्यात बरेच तरुण मावळे होते, राईट? खरोखरच इतिहास तरी आपला असंच सांगतोय. जो वाचत आपण आलोय त्यामध्ये असंच आपल्याला दिसते. म्हणजे महाराजांनी त्या काळात तर इतक्या तरुण मावळ्यांना इन्स्पायर केलं. पण आय एम व्हेरी शुअर आजचे युवक पण शिवाजी महाराजांना एक मोठा रोल मॉडेल समजतात. जेवढे तरुण या ठिकाणी गड बघण्यासाठी ते इथपर्यंत येत आहेत शिवाजी महाराजांचा, त्यांच्याच नावासाठी इथपर्यंत येत. नक्कीच. हो खरंच. बरं मला किल्ला बघायचा, प्लीज चला, जाऊया. मग या ठिकाणी वेळ काढण्यापेक्षा आपण किल्ल्यात जाऊया. हो चला चला. ओ वाव, किती सगळं झाडं पण नारळाची. हे जे आपण सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत आलोय, मग या ज्या किल्ल्यातली जी पुढची जी माहिती आहे ते या ठिकाणी आपलेच मित्र जे गाईड करतात हेमंत वायगणकर, ते पुढची सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतील. हाय हाय हेमंत. हॅलो. हॅलो, वेलकम टू युवागिरी. आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलेलो आहोत.
या ठिकाणी किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपण बघितला, त्यातून आपण आतमध्ये आलो. पण किल्ल्याचा दरवाजा मेन म्हणजे बनवला कसा हे बघताना आपल्याला बाहेरून मेन म्हणजे दरवाजा ओळखता येत नाही. आतमध्ये आल्यावर आपल्याला कळतं की ते दरवाजा आहे. पण आतमध्ये येण्याचा जो रस्ता बघितला तर रस्त्याला टर्न आहे, वळण आहे. हे टर्न देण्याचं कारण काय होतं तर हत्ती आणि लाकडाच्या ओणक्याने जर शत्रूने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असेल तर तो जो फोर्स आहे हत्तीचा किंवा लाकडाच्या ओणक्याचा तो दरवाजापर्यंत येऊ नये, हत्ती वगैरे. पण समजा शत्रूने दरवाजापर्यंत येऊन दरवाजा तोडायचा एक शेवटचा प्रयत्न वापरला तर अंगावर उखळलेलं गरम तेल ओतण्यासाठी आपल्याला बाहेरून दरवाजाच्या वरती 3 होल सुद्धा दिसतात. त्यामुळे शत्रू दरवाजापर्यंत जरी पोहोचला असेल तर अंगावर त्याच्या गरम तेल पडणार आणि तो भाजून ठार होणार. ओ माय, दॅट इज सो सॅवेज. केवढा विचार केला ना. तर असा हा किल्ल्याचा दरवाजा 350 वर्ष झाली या दरवाजाला. आणि आजही हा दरवाजा संध्याकाळी 7ला बंद करण्याची प्रथा आहे आणि सकाळी पहाटेला 6ला उघडला जातो हा दरवाजा. आणि किल्ल्यामध्ये राहायला लोक सुद्धा आहेत आणि ती ही लोक नेहमी येत जात असतात. संध्याकाळी 7ला दरवाजा बंद करतात आणि सकाळी 6ला उघडतात. या प्रथा आज पण इथे चालू आहे. आता मी पुढचं शिवाजी महाराजांचं मंदिर आपण बघूया. त्या मंदिरात शिवाजी महाराजांची स्वतः लढाईमध्ये वापरलेली तलवार सुद्धा आहे, ती आपण बघूया. ती खरी तलवार आहे. ओके, चला जाऊ. Excuse me, wanna love you, love you. Excuse me, wanna touch you, touch you. Excuse me, wanna love you, love you. अब तुझे बाहों में भर लूं, दिल में अपने फिक्स कर लूं. दूर रहना, touch न करना, तू भी अनजान है. मेरे पीछे, मेरे पीछे, मेरे पीछे हम दस्तार है. मेरे पीछे, मेरे पीछे, मेरे पीछे हम दस्तार है. मेरे पीछे, मेरे पीछे, मेरे पीछे हम दस्तार है. तेरा शबनम जिस्म जिया को जलाए, तेरे बगैर सुकून ना आए. मेरी चाहत इश्क तेरा, तुझ पे दिल कुर्बान मेरा. दूर रहना, टच न करना, तू अभी अनजान है. मेरे पीछे, मेरे पीछे, मेरे पीछे हम दस्तार है. मेरे पीछे, मेरे पीछे, मेरे पीछे हम दस्तार है. Excuse me, wanna love you, love you. Excuse me, wanna touch you, touch you. Excuse me, wanna love you, love you. अब तुझे बाहों में भर लूं, दिल में अपने फिक्स कर लूं. दूर रहना, टच न करना, तू भी अनजान है. तेरे पीछे, तेरे पीछे, तेरे पीछे सारा जहान है. तेरे पीछे, तेरे पीछे, तेरे पीछे सारा जहान है. Excuse me, wanna love you, love you. Excuse me, wanna touch you, touch you. Excuse me. हेमंत, महाराजांचा उद्देश काय होता हा किल्ला बांधण्यामागचा? महाराजांचा महत्वाचा उद्देश असा होता हा. की आपलं जे आरमार आहे हे आरमार बळकट व्हावं. हा. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेला हा पहिला किल्ला. पण हा किल्ला बांधण्याच्या अगोदर शिवाजी महाराज मुरुड जंजिऱ्यावर स्वारी केली होती. पण मुरुड जंजिरा हा किल्ला त्यावेळी थोडक्यात हुकला होता, चुकला होता. मुरुड जंजिऱ्याच्या जागी शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला उभा केला. ते मेन कारण होतं की नेव्ही आपली स्ट्रॉंग व्हावी, आपला कोस्टल एरिया सेफ राहावा, सुरक्षित राहावा. हा त्यामागचा मेन हेतू होता. आणि हा किल्ला बांधला कसा किंवा ह्या किल्ला बांधण्यापूर्वी होतं काय ते तर या ठिकाणी खडकाचं बेट होतं जे कुर्टे नावानं ओळखलं जायचं. या बेटावर येऊन शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर पाण्याचा शोध लावला आणि या बेटावर त्यांना खडकामध्ये गोड पाण्याचे झरे लागल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की ह्याशिवाय उत्तम जागा दुसरीकडे नाही. आणि एका पुस्तकामध्ये वर्णन आहे या बेटा संदर्भात की 84 बंदरी ऐसा जागा दुसरा नाही. म्हणजे 84 बंदरात अशी जागा शोधून आपल्याला दुसरीकडे कुठे सापडणार नाही. त्यामुळे ही जागा मोक्याची होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी ओळखून या कुर्टे नावाच्या बेटावर 25 नोव्हेंबर 1664ला किल्ल्याची मुहूर्त रोवली आणि किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. हो, देऊळ आलेलं आहे, याबद्दल काही सांगशील? हो, चला आपण मंदिराकडे जाऊया, मी तिकडे सांगतो तुम्हाला. ऑलराईट. श्री शिवाजी राजेश्वर मंदिर इकडे बघा. तर या ठिकाणी आपण हे मंदिर बघूया, आतमध्ये जाऊया. हे शिवाजी महाराजांचं मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातलं शिवाजी महाराजांच्या काळातलं शिवकालीन असं एकमेव मंदिर आहे.
आणि हे मंदिर त्यांच्याच 2 नंबर मुलाने बांधलेलं आहे, छत्रपती राजाराम महाराज. पण हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बांधण्यात आलं. महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला, रायगडवर त्यांचं निधन झालं आणि 1695 मध्ये ह्या किल्ल्यावर हे मंदिर बांधण्यात आलं. तर या मंदिरात आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि स्वतः शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये वापरलेली तलवार आहे, ती आपल्याला या ठिकाणी आतमध्ये बघायला भेटेल. ओके, जाऊया आतमध्ये. चला. ठीक आहे, आता मी तुम्हाला मूर्तीबद्दल माहिती सांगतो. की छत्रपती शिवाजी महाराजांची ही भारतातली एकमेव मूर्ती आहे, पाषाणी. ही मूर्ती जवळपास उंचीला 2.5 फुटापर्यंत असली तरी डोक्यावर चंद्रकोर आहे, गळ्यामध्ये माळा, हातामध्ये कंगण, कमरेमध्ये कमरपट्टा आणि पायामध्ये तोडे आहेत. अर्ध पद्मासन घातलेली ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. दररोज या मूर्तीची पूजा केली जात आहे. इथे सकपाळ नाईक म्हणून घराणं आहे, त्यांच्याकडे पूजेचा मान आहे. तसंच आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्याला तलवार सुद्धा एक बघायला भेटते. ही शिवाजी महाराजांची लढाईमध्ये वापरलेली पहिली तलवार आहे, जी तुळजा फिरंग नावाने ओळखली जात आहे. फिरंग नावाची तलवार. जगदंबा तलवार आपल्याला लंडनला बघायला भेटते, पण तुळजा फिरंग ही ती तलवार आहे, ज्या वजनाने ही साधारण 3 किलोपर्यंत असावी आणि लांबीला 4.25 फुटापर्यंत आहे. कशी फिरवली असेल? ही स्वतः शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये वापरलेली तलवार आपल्याला या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघायला भेटते. पण ही मूर्ती जी आहे ना, ती मात्र आपल्याला आता ओपन दिसणार नाही, कारण काही नियम आहेत की त्यानुसार मूर्ती उघडी ठेवली जात नाही, उघडी करता येत नाही. तर मूर्ती आपल्याला उघडी बघायला भेटत नाहीत. काही नियम सुद्धा आहेत की मूर्ती वस्त्राची असावी, की ती उघडी ठेवू नये, अशा काही नियमामुळे आपल्याला इकडे मूर्ती ही ओपन बघायला भेटत नाही. आज पण बरोबर. तेव्हा आज पण चेहऱ्यावर जी मास्क आणि डोक्यावर जिरोटोप आपल्याला ठेवलं आणि बाकी वस्त्र सोडलेली ह्या मूर्तीवर आपल्याला इथे बघायला भेटतात. त्या मूळ मूर्ती जी आहे पाषाण, ती मात्र आपल्याला इथे आतमध्ये बघायला भेटत नाही. ओके. आणि हे इथे पादुका आहेत. हा, हे रामदास स्वामींच्या पादुका आहेत इथे, जे पहिल्यांदा आतमध्ये स्थापना करण्यात आली होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. नंतर त्याची स्थापना बाहेर आणून करण्यात आली इथे. ओके, बघायचं. हो, चला जाऊया आतमध्ये. या ठिकाणी आपण बघू, ही शिवाजी महाराजांची ओरिजिनल तलवार आहे, तुळजा फिरंग. आणि जी लंडनला जगदंबा आहे त्याची ही डुप्लिकेट आहे, प्रतिकृती आहे, जी पूजेसाठी इथे ठेवलेली आहे. आणि ही तुम्हाला मिळाली कशी? कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी इथे ही तलवार भेट म्हणून दिली, पण त्यांना कळालं की त्यावेळी विदाऊट पूजा होते तलवारी शिवाय, म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी ही भेट म्हणून दिली. नाही, क्वेश्चन वॉज की तुम्हाला ही सापडली कशी? ही शाहू महाराजांकडे होती, ती भेट म्हणून इथे देण्यात आली. त्यांनी भेट दिली इथे. आता कुठे? आता आपण महादेव मंदिर बघूया. आणि त्या महादेव मंदिरात एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या आतून भुयारी मार्ग निघाला होता, तो आपण पुढे जाऊन बघूया. सध्या मात्र तो बंद आहे, पण त्या ठिकाणची विहीर आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. ओके, चला.
तिथं अरे तिथं शोधू कुठं मोना 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 डार्लिंग गेली कुठं मोना 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 डार्लिंग गेली कुठं. जगदंबा 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 छत्रपती खडगधर कवडीमाळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 जगदंबा. आता हे मंदिर कोणतं आहे? हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर हे नुसतं मंदिर नाहीये, तर ह्या मंदिरामध्ये आतमध्ये विहीर आहे आणि हा विहीर आहे आणि पूर्वी या विहिरीच्या आतून एक भुयार गेलं होतं आणि भुयार थेट गावापर्यंत निघायचं. गावाला डायरेक्ट मालवणला ओझर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या ओझर गावामध्येच एक ब्रह्मानंद स्वामींची मठ आहे, समाधी आहे आणि बाजूला 2 छोटे तलाव आहेत. त्याच्याच बाजूला आपल्याला शेजारी एक गुफा सापडते. ती गुफा आहे वाघाची गुफा म्हणून प्रसिद्ध आहे, पण त्याला हे भुयार कनेक्ट होतं त्या काळामध्ये. वा, म्हणजे किल्ल्याला जर वेढा पडला तर या किल्ल्यातल्या सैनिकांना हा बरोबर बाहेर पडू शकतील असा रस्ता त्यावेळी समुद्रातून बनवला गेला होता. वा, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. किती लांब असेल इथून ओझर? जवळपास 7 ते 8 किलोमीटर हा इथून रस्ता आहे आणि मालवणच्या जेटीपासून 6 ते 7 किलोमीटरवर ते ओझर गाव लागतं आपल्याला रस्त्याला. हा समुद्राच्या आतून आहे? हा समुद्राच्या आतून आहे. समुद्राचा जो तळ आहे तर आता तुम्हाला येताना खडकं बरेच दिसले असतील आणि मी सांगितलं होतं की हे रॉकी आयलंड होतं पूर्वी, खडकाचं बेट. ते समुद्राच्या खालचा जो तळ आहे खडक आहे, त्या खडक खोदून त्यावेळी कुठलीही साधन सामुग्री नसताना आधुनिक त्यावेळी हा रस्ता बनवला कसा हा पण एक चमत्कारच म्हणावा लागेल. म्हणजे आज पण चमत्कार आणि ब्रेन्स. शॉशँक रिडेम्पशनची इन्स्पिरेशन हीच होती. आणि हे जे एक उदाहरण आहे शिवाजी महाराजांच्या गणमी काव्याचं. वा, सुपर. आता बुरुज बघूया आपण. हो, आता बुर्जावर जाऊया, तिथून आपल्याला समुद्र पण बघता येईल. चलो 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 लेट्स गो. बरं, आता ह्या किल्ल्याला जे बुरुज आहेत ना ते एकूण टोटली 52 बुरुज आहेत. त्या 52 बुरुजापैकी आपण एका बुरुजावर जाऊया ओके. आणि त्या बुरुजावर आपण समुद्र बघूया. बरं, ओके ओके, जाऊया. हो हो. किती विविध प्रकारची पक्षी आहे तिकडे. पक्षी सोड, तो झेंडा बघ. आता वरती चढूया आपण. इथे बुरुज आहे, त्याचा उपयोग काय? या बुरुजांचा आता कसा बुरुजाचा मेन उपयोग असायचा तो म्हणजे टेहळणीसाठी. म्हणजे शत्रू कुठून येतोय कुठे जातोय हे बारीक लक्ष बुरुजावरून मावळे ठेवायचे. ओके. आणि कसं असायचं की प्रत्येक बुरुजावर एक खांब उभा असायचा. आता शत्रू समजा समोरून येतोय तर आपल्याला सगळ्या मावळ्यांना सावध करावं लागायचं. त्यावेळी त्या बुरुजावरच्या काठीवर निशाण फडकवलं जायचं आणि ज्यावेळी निशाण फडकायचं ना त्यावेळी तो सिग्नल जायचा सगळीकडे आणि सर्वजण सैनिक बघून त्या बुरुजाकडे धावायचे किंवा त्यांना जी कामं दिलेली असायची ते प्रत्येक जण आपापल्या कामाला लागायचे. तोफेमध्ये दारुगोळा भरणं, फायरिंगसाठी सज्ज राहणं, रेडी होणं. वाव. ही सगळी कामं त्यांना दिली, ते आपापले कामं निवडून योग्य रीतीने करायचे. त्यासाठी बुरुजाचा उपयोग व्हायचा. कमाल, काय कमाल होते म्हणजे शिवाजी महाराजांची. काय प्लॅनिंग करायचंय, काय सुपर इंटेलिजंट. प्लॅनिंग, सुपर प्लॅनिंग. पूर्ण एनर्जी लाव ना. अरे काय सॉरी. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कळवा ना. कुठे? फेसबुक, इन्स्टा, ट्विटर आणि वापरायला विसरू नका #युवागिरी. आता तुम्ही आम्हाला SMS करू शकता. टाईप करा मी युवा MIYUVA स्पेस तुमचा मेसेज अँड सेंड इट टू 57575. पाहत रहा इंगेज डिओ स्प्रे प्रस्तुत युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. चला आता मला बोटनी जायचं. चल ना चल ना पटकन. मम्मा